ठाकरे सेना आणि मनसे युतीची उद्या घोषणा जाहीर होणार आहे। आपल्यासोबत गिरीश कांबळे जोडलेले आहेत। तर गिरीश, या ठिकाणी आपण पाहतोय की ठाकरेंची उद्या घोषणा होऊ शकते, नेमकी कुठेही ही घोषणा होणार आहे आणि त्याबद्दलचे अंदाज काय सांगता येत आहेत? ठाकरे बंधूंची युतीची घोषणा कधी होणार याचा प्रश्न हा सर्वांनाच होता। मात्र उद्या वरळीच्या NSCI डोममध्ये भव्य पत्रकार परिषद घेत या युतीची घोषणा करणार असल्याची माहिती आता समोर आलेली आहे। आज ज्या जागा वाटपांचा तिढा होता तो तिढा देखील आज सोडवला जाईल आणि आज दोन्ही पक्षाच्या नेत्यांना त्यांच्या पक्षप्रमुखांनी बैठकीसाठी बोलवलेलं आहे। या सगळ्याची माहिती देण्यासाठी दोन्ही पक्षप्रमुखांनी त्यांच्या नेत्यांना बोलवले। त्यामुळे ज्या जागा वाटपांमुळे जो विलंब झालेला होता युतीच्या घोषणेचा तो अखेर आता संपुष्टात आलेला आहे आणि उद्या वरळीच्या NSCI डोममध्ये ही घोषणा होईल। खरं तर दोन्ही कार्यकर्त्यांनी पक्षांच्या नेत्यांची भूमिका होती की एक मेळावा घ्यावा जेणेकरून एक प्रचाराचा नारळ देखील फुटला जाईल आणि दोघं ठाकरे बंधू एकाच मंचावर येऊन या प्रचाराचा नारळ फोडतील अशा पद्धतीची भूमिका होती। मात्र दोन्ही पक्षप्रमुखांची भूमिका मात्र वेगळी आहे। त्यांचं म्हणणं आहे की आपण एक पत्रकार परिषद घेऊ आणि सुरुवातीला आपण एक युतीची घोषणा जाहीर करू पत्रकार परिषदेत, मात्र ही पत्रकार परिषद देखील आपण भव्य करूया अशी भूमिका आहे। आणि त्यामुळे यासाठी मोठी जागा कोणती तर NSCI डोम आणि त्यामुळे या NSCI डोम मध्ये आता ही घोषणा केली जाईल। यावेळी फक्त मुंबईच नव्हे तर ठाणे, कल्याण डोंबिवली, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, संभाजीनगर ज्या महानगरपालिकांमध्ये युती केली जाणार आहे त्या सगळ्यांची घोषणा ही उद्या केली जाईल अशा पद्धतीची माहिती आहे। मुंबईचं जर आपण बघितलं तर ज्या काही जागा होत्या त्या जागांवरचा जो तिढा आहे तो देखील आज सोडवला जाईल आणि या मुंबईच्या जागांमध्ये 3:1 असा रेशो आहे। जवळपास 60 ते 65 जागा या मनसे लढेल अशा पद्धतीची माहिती मिळते। त्या उर्वरित जागा या ठाकरे गटाच्या असतील। या ठाकरे गटाच्या जागांमध्ये देखील राष्ट्रवादी